सर्वांनी असे जवळ आहे इकडे 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 इथे असे राऊंड उभे राहा मस्त. ये गौरी तू आपली मेन आहे, ये या साईडला आहे काय या साईडला आहे. इकडे या, इकडे या. असं मागे उभे राहा सारखे. इकडे या, इकडे या, इकडे या. सगळं इकडे. मागे उभे राहा मस्त. टाळ्या वाजवा. गणपती बाप्पा. कमी पडतो तर एका चांगल्या कामाला सुरुवात झालेली आहे. हा प्रसाद करा, वाटून घ्या. आता एक दोन शब्द मी सांगतो तुमच्यासाठी. आता मला याची प्रमुख पाहुणा केलाय ना. हा. आपलं माऊली फाउंडेशन तुम्हाला सगळ्यांना ओळख झालेली आहे, ते काय सांगायची गरज नाही तुम्हाला. माऊली फाउंडेशनचे सन्मान्य चारू सर आणि मधुश्री मॅडम यांनी वर्षभरापूर्वी या सगळ्या परिसराचा अभ्यास करून त्यांना असं वाटलं का आपण टी व्ही देतोय, लोकांना साहित्य देतोय, ते नुसतं वाटपच करतोय. तर ते वाटप घेतात आणि तिथंच राहतात, थोडाफार वापर होतो. परंतु आपल्याला असं काहीतरी केलं पाहिजे की ही लोक स्वतःच्या पायावर उभं राहतील, म्हणजे त्यांना दुसऱ्यांनी येऊन वाटप करायची गरज राहणार नाही. आपण खायला शिकू शकतो, म्हणजे अन्न भरू शकतो, परंतु ते अन्न तयार करणं ही खूप मोठी गोष्ट आहे, ही खरी गोष्ट आहे. ते अन्न तयार करण्याची वृत्ती आणि सवय लोकांना लागली पाहिजे, म्हणजे त्यांना लोकांच्या मदतीची गरज राहणार नाही, माणसं स्वावलंबी होतील. विचार साधा आहे, पण तो अनेक आयुष्य, अनेक कुटुंब घडवणार आहे. आणि वर्षभरापासून या माणसांची ही मेहनत चालू होती. हातात पैसा नाही, हे काही गव्हर्नमेंटचं काम नाही आपल्या का शासनाने आम्हाला दिले 100 रुपये, आम्ही 50 रुपये त्याच्यातले खर्च करतो तुमच्यासाठी आणि 50 रुपये खिशात टाकायचे, असं काम नाही, हे शासनाचं काम नाही. या माणसाने डोंबिवलीच्या कल्याणच्या दुकानांमध्ये जाऊन आपल्या मित्रमंडळीकडे अक्षरशः भिका मागून, आम्ही त्यांना तेही म्हणतात आणि आम्ही म्हणतो का बाबा आमच्या ह्या कामासाठी 5,000 रुपये द्या, 2,000 रुपये द्या, 10,000 रुपये द्या. आणि त्यांच्या कामावर त्या मित्रांचा, त्या लोकांचा विश्वास असल्यामुळे त्यांनी ते पैसे सरळ हाताने काढून दिले. कोणासाठी? यांच्यासाठी नाही, आमच्यासाठी नाही, संदेश सरांसाठी नाही, तुमच्यासाठी. तुमचे आयुष्य घडावे, तुमचं कुटुंब उभं राहावं, आणि ते कुटुंब उभं राहिलं तर पुढच्या पिढ्या उभ्या राहतात. एवढ्या मोठ्या विचारातून हे सगळं काम उभं राहिलंय आणि एक चांगल्या कामाची सुरुवात आज इथं होते. आज 4 मशीन माऊली फाउंडेशन कडून देण्यात आलेल्या आहेत ह्या तुमच्या कोर्ससाठी. आणि त्याच्यामध्ये सर्वात मोठं सहकार्य मिळालं आमचं संदेश सरांचं. बरं, संदेश सरांचा हा एकमेव प्रोजेक्ट नाही आहे, त्या अख्ख्या पालघर जिल्ह्यामध्ये, ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांचे असे कोर्सेस चालू आहेत. आता त्यांना ॲक्च्युली परवडत पण नाही, परंतु चारू सरांनी काहीतरी मोठं काम घेतलंय, लोकांच्या हिताचं काम घेतलंय आणि त्याला थोडाफार हातभार लागावा आपला, त्याच्यातून 2 पैसे मिळवण्याचा उद्देश नाही त्यांचा, परंतु ह्या कामाला, चांगल्या कामाला आपला हातभार लागावा, या समाजकार्याला आपला हातभार लागावा म्हणून ते सोबत आहेत. चारू सरांचं माऊली फाउंडेशनच्या वतीने आणि आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक स्वागत आहे. तुमच्या मार्गदर्शनाखाली हा कोर्स चालू करणार आहे. आणि तुम्हाला विनंती, मी भाषण देत नाही हो का, त्याने प्रमुख पाहुणा बनवलं ना, तुम्ही भाषण, मी मास्टर आहे साधा. हा, यांचं ते आम्ही सोबत काम केलेलं आहे. त्या बाई, हे कुटुंब माझ्या सोबत राहिलेलं आहे कसाऱ्यामध्ये. आम्ही साधी माणसं आहेत, पण साधी माणसं असून आम्हाला फक्त आमचं मन दुसऱ्यासाठी काहीतरी करावं. त्या दधीची ऋषीने हाडं दिली होती, हाडं त्या युद्धामध्ये शस्त्र टाकण्यासाठी, शस्त्र बनवण्यासाठी. आम्ही हाडं तर नाही देऊ शकत, पण थोडे कष्ट देऊ शकतो. कष्ट देऊ शकतो म्हणजे कोणते, यांच्यासाठी सगळ्यांचं. ते एवढी मेहनत करतात तर आम्हाला थोडं एक पाऊल चालायला हरकत नाही. आता तुमचं कर्तव्य, आता ह्याच्या पुढची सगळी जबाबदारी तुमची.
कोर्स कसा घ्यायचा, त्याच्यापासून काय करायचं, त्याच्यामध्ये आपली भर काय टाकायची, भर म्हणजे पैशांची नाही, आपलं ज्ञान कसं वापरायचं त्याच्यामध्ये. आपण थोडंसं एक ब्लाऊज शिकलो तर त्याच्यामध्ये नवीन नवीन पॅटर्नचे ब्लाऊज कसे शिकायचे, वेगळे ड्रेस कसे शिवायचे आणि आपला उत्पन्नाचा मार्ग कसा मोकळा करून घ्यायचा, ही सगळ्या आयडिया तुमच्यावर आहे. कारण सगळ्याच गोष्टीसाठी चारू दत्त कोलारकर सर, मधुश्री मॅडम, संदेश सर हे येणार नाही. त्यांनी तुम्हाला हायवे तयार करून दिला आहे, समृद्धी हायवे म्हणतो मी याला. समृद्धी म्हणजे प्रगती. तिथं हायवे तयार करून दिला आहे. आता ह्याच्यावर चालायचं आणि स्वतःची उन्नती साधून घ्यायचं काम आपलं आहे. आणि याच्यासाठी आपण एकत्र असणं गरजेचं आहे, एका विचाराने राहणं गरजेचं आहे. आणि त्या एका विचारातून आपल्या सर्वांचीच प्रगती कशी होईल. बाहेरची माणसं येऊन आपल्याकडे काम करतात आणि आपण तिथंच राहतो. आपण त्यांच्या थोड्याफार मदतीचा आपण थोडाफार डोक्यात घेऊन तर आपण आपल्या गावचा विचार नाही करू शकत का? ते जर आपल्या एवढ्या लांबच्या गावाचा विचार करू शकतात, आपल्या कुटुंबाचा विचार करू शकतात, तर आपण मग एकत्र राहून आपल्या गावाचा विचार करू शकत नाही का? असा विचार माझ्या मनात येतो. आणि म्हणून तुम्हाला विनंती, ही सगळी वर्षभरापासूनची जी मेहनत चालू होती ती आज फळाला आलेली. आणि आज आपल्या ह्या कोर्सचं माऊली फाउंडेशन आणि युवा कौशल्य कृषी विकास बहुउद्देशीय संस्थेच्या या दोघांच्या माध्यमातून ही तुमच्या आयुष्याचा नवीन सुरुवात होणार आहे, नवीन वळण आहे. ह्या वळणावर तुम्ही गेलात चांगल्या मार्गाने, चांगली पावलं टाकून तुमची निश्चित प्रगती होणार. मी आता बॉन्ड पेपरवर लिहून देईल, पण तुम्ही फक्त तुमचा उद्देश, तुमचं काम आणि तुमचं मन स्वच्छ ठेवून याच्याने गेला पाहिजे. तुम्ही हेवे दावे, आपसातले काही वादविवाद असतील ते घेऊन जर इथं बसलात तर ते काम तुमच्याकडून होणार नाही. आणि ते शक्यतो टाळायचं. कोणतंही काम असो, हेच नाही, कोणतंही काम असो, हे जर स्वच्छ मनाने, ही माणसं ज्या स्वच्छ मनाने हे काम केलंय त्या स्वच्छ मनाने तुम्ही जर पुढे गेला तर तुमची प्रगती 100%. आणि नुसते एवढ्यावरच थांबले ना सर, आमची नेहमी चर्चा होते, तुम्ही तयार केलेल्या वस्तूंसाठी मार्केट पण उपलब्ध करून देण्याची त्यांची तयारी झालेली आणि त्या दिशेने त्यांचे प्रयत्न सुरू झालेले. म्हणजे एवढं सहकार्य कोण करतो? आपला नातेवाईक आपल्याला 5-10 हजार रुपये देत नाही वेळेला, आणि आपल्याला हजारो रुपये कमवून द्यायचा मार्ग आपल्याला मिळवून देत आहेत. ही साधी गोष्ट आहे का? विचार करायचा, फक्त खोलवर विचार करायचा आहे, काय चाललंय, कशासाठी चाललंय, कशा पद्धतीने चाललंय. त्यांनी 10 पावलं चालले तर आपण 1 पाऊल तरी चांगल्या मनाने, चांगल्या विचाराने चाललं पाहिजे असं मला वाटतं. आता आम्ही मिटिंगा घेतल्या तेव्हा बरेच आम्हाला नकारात्मक प्रतिसाद आला होता. आम्हाला वाटलं होतं, मला नाही म्हणजे सरांना नाही, मला वाटलं होतं की सर आपण एवढं करतोय, महिलांचा प्रतिसादच नाही. पण हा माणूस आहे ना, वेगळाच माणूस आहे. त्याला देवदूत अशी संकल्पना आहे, वेगळा माणूस आहे तो. आम्ही वेगळ्या पद्धतीने विचार करतो, पण तो कधीच नकारात्मक विचार करत नाही. आपल्याला जे काम हातात घेतलं ना ते पूर्णच करायचं आणि ते चांगल्या पद्धतीने करायचं, चांगल्या विचाराने करायचं. त्याच्यामुळे त्यांची कामं आहेत ना ती अर्धवट राहत नाही आणि अयशस्वी होत नाही. ते जे करतात त्यांच्या हाताला यश आहे या दोन्ही माणसांच्या. आपलं कुटुंबाच्या म्हणजे कुटुंब बाजूला ठेवून, आपल्या जबाबदाऱ्या बाजूला ठेवून हे लोकांसाठी काम करणारी माणसं आहेत. त्यांना काय पगार नाही देत शासन, तर कोणती संस्था मदत करत नाही, स्वतःच्या खिशातला पैसा टाकून ते फिरत असतात. आणि हे जाणून घ्या, हा विचार मनातून काढून टाका का कोणीतरी कुठून तरी पैसा घेऊन आपल्याकडून काम करतंय म्हणजे त्यांचा फायदा आहे. त्यांचा फायदा 0%, उलट त्यांचं नुकसानच आहे. छोट्याशा लेकराला ठेवून ते डोंबिवलीला इकडे फिरत आहे, साधी गोष्ट नाही. काल रात्री मुक्कामाला आहेत मोखाड्याला ते. मग एवढी मेहनत जर माणूस आपल्यासाठी करत असेल आणि ती आपले आयुष्य घडवण्यासाठी करत असेल, मग आपण निश्चित फायदा नाही घेतला ना तर आपल्यासारखे कपाळ करंटे आपण. शेवटी आता जास्त भाषण न करीत सर, तुम्ही कंटाळा. तुम्हाला एवढीच विनंती आहे, तुमची माझ्या भगिनी म्हणून, आता तुम्ही माझ्या विद्यार्थिनीच्या वयाच्या आहेत. माझी 30 वर्ष सर्व्हिस झाली. 30-35 वर्षाचीच तुमची वय असेल, काही जास्त नसेल. त्याच्यामुळे मी अधिकाराने सांगतो काय ह्या गोष्टींचा आहे ना गांभीर्याने विचार करा, आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठी विचार करा. उद्या संदेश सर असतील तुमच्याबरोबर नसतील, चारू सर असतील नसतील, पण आता हा वसा आहे ना हा पुढे चालवायचा आहे. आपल्या आजूबाजूला काही कोर्सेस सुरू झाले तर ह्याच्यातल्या जे शिकलेल्या बाया आहेत ना त्यांनी मोठ्या मनाने, सर मी येते शिकवायला, चला
तुम्ही पाऊल टाकलाय ना, तुम्ही मला शिकवलंय ना, मी तुम्हाला शिकेल. ही तयारी दाखवा फक्त. आपल्याला अशा बरीच गावं आपल्याला कव्हर करता येतील. बऱ्याच महिलांना, बऱ्याच कुटुंबांना आपल्याला उभं करता येईल. तर हा जो विचार आहे ना, आपल्याबरोबर जगाचं कल्याण, तो विचार ठेवा याच्यामध्ये. स्वच्छ मनाने, चांगल्या मनाने हे कोर्स घ्या आणि आपल्याबरोबर आपल्या कुटुंबाची आणि आपल्या आजूबाजूच्या समाजाची काळजी घ्या. त्यांनाही उभं करण्याचा प्रयत्न, हातभार लावा अशी नम्र विनंती करून तुमच्या सर्वांतर्फे या देवदूताचं, मधुश्री मॅडमचं, हे दोन्ही देवदूताचं आणि त्यांच्याबरोबर आमचे संदेश सर यांचे मनपूर्वक स्वागत, तुमच्या वतीनं स्वागत करतो का मी, तुमच्या वतीने स्वागत करतो आणि त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. आणि जास्त काही परत बोललोय त्याच्यामुळे जास्त काही बोलत नाही.